इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पावसाळ्यातील साथीचे आजार आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांबाबत जनजागृतीसाठी अशोका मेडिकवर हॉस्पिटलने पत्रकार परिषद घेतली. डॉक्टर राकेश पाटील, डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, डॉक्टर परेश अलवानी, डॉक्टर राजश्री धोंडके आणि डॉक्टर स्वप्नील काकड यांनी डेंग्यू, मलेरिया, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, दूषित अन्नपाण्यामुळे होणारे संसर्ग, प्रौढांचे लसीकरण, नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तज्ज्ञांचा सल्ला यांचे महत्त्व सांगितले. सेंटर हेड अनुपत त्रिपाठी यांनी उपचारापेक्षा प्रतिबंधाला प्राधान्य देत वेळेवर तपासणी, लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. आणि साथीचे आजार बळावत आहेत. तर साथीच्या आजारांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरलचे इन्फेक्शन, होणारा फ्लू, खोकला, न जाणारा ताप किंवा थंडी वाजून येण्यासारखे आजार. हे जे साथीचे आजार आहे हे पावसाळ्यामध्ये नक्कीच वाढत आहे. नाशिकसारख्या शहरामध्ये जिथे सध्या खूप खड्डे आणि पाणी साठण्याचं प्रमाण वाढलं आहे, अशा ठिकाणी मच्छर याची ग्रोथ होते आणि त्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यूसारखे आजार पण बळावत आहे. तर आपल्याला नक्कीच हे सर्व साथीचे आजार प्रिव्हेंट करण्यासाठी तुमच्या फिजिशियन किंवा चेस्ट फिजिशियनच्या सल्ल्याने त्याचं योग्य वेळी निदान करण्यासाठी, ज्या रुग्णांना थंडी ताप येतोय, ज्या रुग्णांचा खोकला लवकर बरा होत नाही आहे, ज्यांना घशात खवखव जाणवते, अंगदुखी, डोकेदुखीसारखे आजार आहे, जॉईंट पेन जास्त होतोय किंवा थंडी ताप खूप वाचते, अशा पेशंट्सने नक्कीच तुमच्या फिजिशियनचा सल्ला लवकर घेतला पाहिजे. आपल्या अशोका हॉस्पिटलमध्ये न्यूमोनिया, ARDS आणि जे पण कॉम्प्लिकेशन्स आणि व्हायरल न्यूमोनियाचे असू दे, बॅक्टेरियल न्यूमोनियाचे असू दे किंवा डेंग्यू, मलेरियासारखे आजार असतात, त्याची सर्व ट्रीटमेंट आपल्या मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ज्या रुग्णांना असे काही साथीचे आजार किंवा इतर काही आजाराची लक्षणं असतील त्यांनी नक्कीच आपल्या फिजिशियनच्या सल्ल्यासाठी अशोका हॉस्पिटलला भेट द्यावी. धन्यवाद. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.